गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्लास ए बी ॲम्प्लिफायर बघितलं आणि क्लास सी ॲम्प्लिफायर बघितलं, पॉवर ॲम्प्लिफायर. तर त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेज पण बघितलं आणि कंपॅरिझन बघितलं प्रत्येक, म्हणजे क्लास ए, क्लास बी, क्लास ए बी आणि क्लास सी पॉवर ॲम्प्लिफायरचे. ओके, आता बघूया डिफरन्शियल ॲम्प्लिफायर. तर डिफरन्शियल ॲम्प्लिफायरमध्ये काय असतं बघूया. इट इज अ स्पेशल टाईप ऑफ ॲम्प्लिफायर कॅपेबल ऑफ ॲम्प्लिफाईंग द डिफरन्स, amplifying the difference, hence called as a difference amplifier or differential amplifier. हे जे स्पेशल टाईप ऑफ ॲम्प्लिफायर हे काय करतं, जे दोन आउटपुट आहे त्याच्यातलं, म्हणजे दोन इनपुट जे आहे त्याच्यातला जो डिफरन्स आहे त्या डिफरन्समध्ये ते सिग्नल काय करतं, ॲम्प्लिफाय करतं. म्हणून याला एकतर डिफरन्स ॲम्प्लिफायर बोलतात किंवा डिफरन्शियल ॲम्प्लिफायर बोलतात. ओके, तर बघूया कसं. It plays a very important role in operational amplifier commonly known as op-amp. It is also useful in other इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. तर हे जे डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे हे कुठं इम्पॉर्टंट रोल ऑपॅम्पमध्ये, म्हणजे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर दॅट इज त्यालाच बोलतात ऑपॅम्पमध्ये इम्पॉर्टंट रोल खूप प्ले करतं. आणि हे कुठं युजफुल आहे, तर इंडस्ट्रियल सर्किटमध्ये हे वापरतात. ऑपॅम्प म्हणजे डिफरन्शियल ॲम्प्लिफायर कुठं असतं, कॉमनली ऑपॅम्पमध्ये असतं आणि ते कुठं वापरले जातात, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी वापरले जातात. आता बघूया फिगर 3.14 shows the circuit diagram of differential amplifier. It is a symmetrical structure in which two identical transistors are connected with equal collector रेजिस्टर्स. तर आता ही जी डायग्राम आहे फिगर 3.14, ती ही सर्किट डायग्राम डिफरन्शियल ॲम्प्लिफायरची डायग्राम आहे. तर याच्यामध्ये सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे, म्हणजे दोन ट्रान्झिस्टर म्हणजे दोघं एकमेकाचे मिरर इमेज आहेत, थोडक्यात सांगायचं म्हणजे सिमेट्रिक स्ट्रक्चर बोलते त्याला. इन विच टू आयडेंटिकल ट्रान्झिस्टर आर कनेक्टेड इन इक्वल कलेक्टर रेजिस्टर विथ इक्वल कलेक्टर रेजिस्टर. म्हणजे दोन जे ट्रान्झिस्टर आहे आयडेंटिकल ट्रान्झिस्टर ते कनेक्ट केलेले आहे आणि त्याचा जो कलेक्टर रेजिस्टन्स आहे तो पण इक्वल आहे. तर बघूया सर्किट डायग्राममध्ये आपण VCC दिलेला आहे. VCCमध्ये नंतर जो T1 ट्रान्झिस्टर आहे तर T1 ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला RC रेजिस्टर जोडलेला आहे आणि त्याच्या अक्रॉस आउटपुट व्होल्टेज काढतो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, तो आहे VO आउटपुट. त्याला आपण VO1 आउटपुट बोलूया. आणि नंतर पहिल्या ट्रान्झिस्टर जो T1 आहे त्याला इनपुट दिलं आहे V1 आणि त्याचा जो इमिटर आहे तो इमिटर च्याला जो सप्लाय दिलेला आहे तो -VEE दिलेला आहे. ओके, नंतर नेक्स्ट त्याची जो सिमेट्रिक साईड आहे ते त्याच्यानंतर एक टर्मिनल VCCला जोडलेला आहे. नंतर RC2 घेतलेला आहे आणि तो RC1 आणि RC2 त्याचे व्हॅल्यू जे आहेत ते इक्वल आहेत. नंतर तो RC2 कशा कलेक्टर ट्रान्झिस्टर 2च्या कलेक्टरला जोडलेला आहे. नंतर ट्रान्झिस्टरच्या जो ट्रान्झिस्टर 2 आहे T2, तर त्याच्या बेसला आपण इनपुट देतो V2 इनपुट. आणि जो इमिटर आहे त्याचा तो इमिटर आणि पहिल्या ट्रान्झिस्टरचा इमिटर आणि दुसऱ्या ट्रान्झिस्टरचा इमिटर कॉमन करून त्याला सप्लाय दिलेला आहे -VEE. आणि दोन्ही जे ट्रान्झिस्टर आहेत दोन्ही ट्रान्झिस्टर NPN ट्रान्झिस्टर आहेत. तर हे जे सर्किट आपण आता एक्सप्लेन केलं ते आहे डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचं सर्किट. तर याचं हे कसं वर्क करतं बघूयात. द डिफरन्शियल ॲम्प्लिफायर हॅज टू इनपुट्स, दॅट इज इन्व्हर्टिंग इनपुट अँड नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. राईट, हे डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे त्याचे दोन इनपुट असतात. पहिलं असतं इन्व्हर्टिंग इनपुट आणि दुसरं असतं नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. नंतर the basic difference between these two is inverting input produces the output 180 degree out of phase with the input, while non-inverting does not produce phase shift between input and output. तर याच्यातला डिफरन्स म्हणजे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे काय. इन्व्हर्टिंग इनपुट जर दिला तर त्याचं जर इनपुट काय करतं, तर 180 डिग्री आउटपुट जे आहे ते 180 डिग्री आउट ऑफ फेज इनपुटच्या आउटपुट देतं. म्हणजे जर आउटपुट जर साईन वेव्ह असेल, म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर इनपुट जर पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर आउटपुट निगेटिव्ह हाफ सायकल देतं. म्हणजे काय, देर इज अ 180 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन इनपुट अँड आउटपुट. ओके, आणि जर नॉन इन्व्हर्टिंग
जर इनपुट असेल तर नॉन इन्व्हर्टिंग इनपुटला जर इनपुट दिलेला असेल तर आउटपुट त्याचं ॲम्प्लिफाय केलेला त्याच्यामध्ये फेज शिफ्ट मिळत नाही आपल्याला. म्हणजे देर इज नो फेज शिफ्ट प्रेझेंट बिटवीन देर इज म्हणजे नॉट इन नॉन इन्व्हर्टिंग डज नॉट प्रोड्यूस फेज शिफ्ट बिटवीन इनपुट अँड आउटपुट. म्हणजे याच्यामध्ये जे देर इज अ इन केस ऑफ नॉन इन्व्हर्टिंग इनपुट देर इज अ 180 डिग्री सॉरी देर इज अ 0 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन इनपुट अँड आउटपुट. म्हणजे त्याच्यामध्ये फेज शिफ्ट नसते म्हणजे 0 डिग्री असते. ओके, तर बघूया. इट हॅज टू इनपुट्स V1 अँड V2. द आउटपुट इज टेकन आयदर बिटवीन टू कलेक्टर्स ऑर फ्रॉम वन कलेक्टर. तर याच्यामध्ये बघा त्याला त्या डिफरन्शियल ॲम्प्लिफायरमध्ये दोन इनपुट दिले आहेत आपण. एक दिलं आहे V1 इनपुट आणि दुसरं V2 इनपुट. आणि जे आउटपुट आहे तर आउटपुट आपण कुठं घेऊ शकतो, एक तर दोन्ही कलेक्टरला पण घेऊ शकतो दोन्ही कलेक्टरच्या मध्ये, किंवा एका कलेक्टरला घेऊ शकतो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ओके, तर बघूया. द फिगर 3.14 शोज द मोस्ट प्रॅक्टिकल अँड वाईडली यूज कॉन्फिगरेशन. आता ही जी डायग्राम आहे ती डिफरन्शियल ॲम्प्लिफायरची, तर ही मोस्ट प्रॅक्टिकल आणि वाईडली यूज कॉन्फिगरेशन आहे. द आउटपुट इज टेकन फ्रॉम कलेक्टर ऑफ T1. तर जे आउटपुट आहे ह्या प्रॅक्टिकल सर्किट ओके डिफरन्शियल ॲम्प्लिफायर सर्किट डायग्राम डिफरन्शियल ॲम्प्लिफायरची, तर त्याच्यामध्ये जे नॉर्मली यूज केले जाते मोस्ट ऑफ द वेळा प्रॅक्टिकलमध्ये. तर त्याचं म्हणजे जे आउटपुट आहे त्याचं आउटपुट T1 जो आहे ट्रान्झिस्टर त्याच्या कलेक्टरने घेतलेलं असतं, कलेक्टरवरून घेतलेलं असतं विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ओके, नंतर डिफरन्शियल ॲम्प्लिफायर कॅन बी ऑपरेटेड इन डिफरंट मोड्स सच ॲज. तर डिफरन्शियल जे ॲम्प्लिफायर आहे तो डिफरंट मोडमध्ये काम करतं. कोणकोणतं पहिलं आहे डिफरन्शियल इनपुट मोड, नंतर कॉमन इनपुट मोड आणि सिंगल एंडेड इनपुट मोड. तर 3 मोडमध्ये काम करतं. तर पहिला आहे डिफरन्शियल इनपुट मोड, दुसरा आहे कॉमन इनपुट मोड आणि तिसरा आहे सिंगल एंडेड इनपुट इनपुट मोड. तर पहिलं बघू आपण डिफरन्शियल इनपुट मोड. इन दिस मोड सिग्नल इज अप्लाइड बिटवीन टर्मिनल 1 and V2 and output is taken from the collector. It is called as the differential input सिंगल एंडेड आउटपुट मोड. तर याच्यामध्ये काय होतं, तर डिफरन्शियल इनपुट मोडमध्ये काय केलं जातं, जे सिग्नल आहे ते V1 आणि V2मध्ये अप्लाइड केलं जातं आणि जे आउटपुट आहे फक्त एका कलेक्टरच्या अक्रॉस घेतलं जातं. तर ते जे आहे मग त्याला काय बोलतात, डिफरन्शियल इनपुट सिंगल एंडेड आउटपुट मोड. त्याला बोलतात डिफरन्शियल इनपुट सिंगल एंडेड आउटपुट मोड. म्हणजे एकाच कलेक्टरच्या आउटपुटला घेतलं असतं म्हणून. मग याच्यामध्ये बघा ॲज शोन इन फिगर 3.14 आउटपुट इज टेकन फ्रॉम आयदर ऑफ कलेक्टर्स. इट्स आउटपुट व्होल्टेज इज गिवन बाय इक्वेशन. तर फक्त एक कोणतेही कलेक्टरला आपल्याला घेता येतं दोन्हीपैकी एकाला. तर ते आपण डायग्राममध्ये T1च्या कलेक्टरवरनं आउटपुट घेतलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. तर त्याचं जे आउटपुट आहे ते आउटपुटसाठी इक्वेशन आहे VO इज इक्वल टू A इन ब्रॅकेट V1 - V2. राईट. तर याच्यामध्ये बघा सिन्स V1 इज द 180 डिग्री आउट ऑफ फेज विथ V2 बट इक्वल इन ॲम्प्लिट्यूड. तर याच्यामध्ये जे आहे तर V1 जो आहे तो 180 डिग्री आउटपुट आहे, आउट ऑफ फेज आहे कोणाच्या, V2च्या. म्हणजे जर V1ला जर पॉझिटिव्ह हाफ सायकलला दिली तर V2ला निगेटिव्ह हाफ सायकल द्यावं लागते. म्हणजे देर इज अ 180 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन V1 अँड V2 इनपुट. राईट. आणि म्हणून आपण जे आउटपुट घेतो मग आपण काय घेतो की जर आपण काय घेतलं V1 जर पॉझिटिव्ह घेतलं तर V2 आपण निगेटिव्ह घेतो. मग याच्यामध्ये तर याच्यामध्ये बघा सिन्स मग 180 डिग्री फेज शिफ्ट म्हणल्यावर मग काय V2 काय होतं, V2 इज इक्वल टू -V1. बरोबर. ओके. नंतर म्हणून आपण काय लिहू शकतो मग V0 इज इक्वल टू A इन ब्रॅकेट V1 -
मायनस इन ब्रॅकेट मायनस V1 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 2V1 होते, राईट. मग दस इन डिफरन्शियल मोड मॅक्झिमम गेन इज ऑप्टेन ट्वाईस इनपुट व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय द गेन. मग याच्यामुळं आपल्याला काय मिळतं, डिफरन्शियल मोडमध्ये काय आपल्याला जो गेन आहे तो मॅक्झिमम गेन मिळतो. ते काय म्हणजे इनपुटच्या ट्वाईस म्हणजे इनपुटच्या दुप्पट मल्टिप्लाइड बाय गेन एवढं आपल्याला आउटपुट मिळतं, एवढा गेन मिळतो डिफरन्शियल मोड गेनमध्ये. आता कॉमन इनपुटमध्ये बघूया. डिफरन्शियल इनपुट मोडमध्ये आपल्याला मॅक्झिमम काय मिळतं, आउटपुट मिळतं, म्हणजे गेन जास्त मिळतो. आणि तो गेन म्हणजे कसं मिळतो, ट्वाईस इनपुट मल्टिप्लाइड बाय गेन. ओके, इनपुट व्होल्टेज कॉमन इनपुट मोडमध्ये इन दिस मोड सेम सिग्नल इज अप्लाइड टू बोथ इनपुट टर्मिनल्स दॅट इज V1 इज इक्वल टू V2. देन त्या कॉमन इनपुट मोडमध्ये काय केलं, सेम सिग्नल आपण दोन्ही इनपुटला V1 आणि V2ला अप्लाय करतो, म्हणजे V1 इज इक्वल टू V2 असं करतो ते. म्हणजे त्याच्यामध्ये फेज डिफरन्स ठेवत नाही. म्हणजे जसं पॉझिटिव्ह हाफ सायकल जर अप्लाय केली V1ला तर V2ला पण पॉझिटिव्ह हाफ सायकल त्याच वेळेला अप्लाय करतो. म्हणजे दोन्हीला काय करतो आपण, सेम इनपुट देतो. मग बघूयात तर काय मिळतं, V1 इज इक्वल टू V2. देन VO इज इक्वल टू A इन ब्रॅकेट V1 मायनस V2 and therefore A in bracket V1 minus V1 therefore is equal to 0. It means that for common signal like noise its gain is 0. It rejects unwanted noise signal. म्हणजेच काय होतं, जर सारखे जर सिग्नल घेतले तर कॉमन सिग्नल जे आहे ते म्हणजे जस्ट लाईक अ नॉईज, तर त्याच्यामुळं जो गेन आहे तो गेन काय येतो, 0 होतो. आणि मग हे काय करतं, जे डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे तो काय करतो, अनवॉन्टेड नॉईज सिग्नलला थोडक्यात रिजेक्ट करतो. ओके, म्हणजेच काय, दस देर शुड बी हाय गेन फॉर डिफरन्शियल मोड अँड 0 गेन फॉर कॉमन मोड. म्हणजेच काय, आपल्याला डिफरन्शियल मोड इनपुटसाठी जो गेन मिळतो तो हाय मिळतो आणि कॉमन मोडसाठी एकदम 0 मिळतो मोड सिग्नलसाठी, राईट. द डिफरन्शियल गेन इज युजफुल. इट अम्प्लिफाय द डिझायर्ड इनपुट व्होल्टेज अँड रिजेक्ट अनवॉन्टेड कॉमन मोड सिग्नल लाईक हम नॉईस. तर याच्यामध्ये काय होतं, डिफरन्शियल मोड गेन जो आहे डिफरन्शियल जो गेन आहे तो आपल्याला युजफुल आहे. ते काय करतं, आपल्या डिझायर्ड इनपुट जो आहे तो अम्प्लिफाय करून देतं. आणि कॉमन मोडमध्ये काय होतं, जे ते अनवॉन्टेड जे सिग्नल आहे ते रिजेक्ट करतं. कोणकोणते सिग्नल, जस्ट लाईक हम नॉईस असे सिग्नल रिजेक्ट करतात. नंतर इन प्रॅक्टिस अ डिफरन्शियल ॲम्प्लिफायर इज नॉट परफेक्ट. देर इज अ स्मॉल गेन इन कॉमन मोड. तर डिफरन्शियल ॲम्प्लिफायर जे आहे ते प्रॅक्टिकली परफेक्ट नसतं. आणि कॉमन मोड ॲम्प्लिफायरमध्ये कॉमन मोड इनपुटमध्ये ॲम्प्लिफायरमध्ये काय असतं, त्याचा जो गेन असतो प्रॅक्टिकली थोडासा स्मॉल असतो, म्हणजे 0 नसतो. मग काय, इफ डिफरन्शियल इनपुट गेन इज ADM and the common mode input gain is ACM, the ratio of these two will be CMRR, that is common mode rejection ratio. Or how much is the rejection of the noise, that is hum signal. This is known as common mode rejection ratio, CMRR. म्हणजे काय होतं, तर याच्यामध्ये प्रॅक्टिकल तसं होऊन म्हणजे प्रॅक्टिकली डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचा जो गेन आहे तो परफेक्ट मिळत नाही आपल्याला. आणि कॉमन मोड ॲम्प्लिफायरचा जो आहे तो आपल्याला स्मॉल गेन मिळतं. मग त्याच्यासाठी आपण काय घेतो, रेशो घेतो. म्हणजे जर डिफरन्शियल इनपुट गेन घेतलं ADM आणि कॉमन मोड इनपुट गेन घेतलं ACM आणि दोघांचं जर रेशो केलं तर त्या रेशोला बोलतात CMRR, दॅट इज कॉमन मोड रिजेक्शन रेशो. आणि हे काय करतं, रिजेक्शन म्हणजे नॉईस काय करतात, रिजेक्ट करतात. म्हणजे हम सिग्नल त्याला रिजेक्ट करतात आणि त्यालाच बोलतात कॉमन मोड रिजेक्शन रेशो. आणि त्याचा फॉर्म्युला काय, इट इज द रेशो ऑफ डिफरन्शियल मोड गेन टू कॉमन मोड गेन, म्हणजे ADM टू ACM, म्हणजे काय इज इक्वल टू डिफरन्शियल मोड गेन टू कॉमन मोड गेन असं आहे. नंतर बघूया, द कन्सेप्ट ऑफ कॉमन मोड सिग्नल दॅट इज नॉईज इज इलुस्ट्रेटेड इन फिगर 3.15. फॉर एक्झाम्पल, ACM इज इक्वल टू 0.01
and ADM is equal to 100, then the CMRR is 10,000. Higher the CMRR, better the quality of the circuit. Ideally, a common mode signal input should produce zero output, which will reject common noise. The noise or hum may be external pickup that is common to both transistors since they are manufactured in single IC package and with the same semiconductor material. It is common mode input. तर याच्यामध्ये काय केलं जातं बघा, तर आपल्याला कॉमन मोड सिग्नलची जी कन्सेप्ट जे नॉईस आहे ते आपल्याला डायग्राम बघायची आहे. नंतर याच्यामध्ये बघा, जर कॉमन मोड गेन जर आपण किती घेतला, जर कॉमन मोड गेन घेतला 0.01 आणि डिफरन्शियल मोड घेतला 100 आणि जर नंतर CMRR जर बघितलं तर कॉमन मोड रिजेक्शन रेट किती येतं 10,000 येतं. म्हणजे याच्यात अर्थ काय, जर हायर म्हणजे जर CMRR जर हायर असेल तर त्याची जी क्वालिटी आहे ॲम्प्लिफायर सर्किटची ती बेटर राहते, बेटर क्वालिटी मिळते. म्हणजे आयडियली आपल्याला जे कॉमन मोड इनपुट काय होतं ते झिरो आउटपुट प्रोड्यूस करतं. म्हणजे काय म्हणजे आयडियली काय करतं, जे कॉमन मोड गेन म्हणजे इनपुट आहे ते काय करतं झिरो आउटपुट प्रोड्यूस करतं. म्हणजे काय, तर जे नॉईस आहे सगळे कॉमन नॉईस काय करतं रिजेक्ट करतं आणि नंतर तेच नॉईस किंवा मग जे हम सिग्नल असतात ते एक्सटर्नल पिकअप केलं जातं. एक्सटर्नल पिकअप दॅट इज कॉमन टू बोथ ट्रान्झिस्टर आणि जे आहे ते एक्सटर्नली पिकअप केलं जातं दोन्ही ट्रान्झिस्टरसाठी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. आणि ते जे ट्रान्झिस्टर आहे ते एका सिंगल ICमध्ये काय केलं जातं मॅन्युफॅक्चर केलं जातं आणि सेम सेमीकंडक्टर मटेरियलने. आणि त्याचा जो इनपुट असतं ते कॉमन मोड इनपुट असतं. ओके, म्हणजे काय, हे जे नॉईस आहे तर दोन्हीचं जे नॉईस आहे ते रिजेक्ट करतं कोण, ते कॉमन मोड ॲम्प्लिफायर कॉमन मोड गेनमध्ये. का तर दोन्ही जे ट्रान्झिस्टर आहे सेम IC पॅकेजमध्ये असतं आणि सेम सेमीकंडक्टर मटेरियलनी वापरलेलं असतं म्हणून. ओके, नंतर बघूया आता याच्यामध्ये बघा सिग्नल दिला आपण, इनपुट सिग्नल डायग्राममध्ये दाखवते आपल्याला इनपुट सिग्नल. नंतर जे डिफरन्शियल इनपुट सिग्नल आहे ते आणि याच्यातलं जे नॉईस आहे ते नॉईस बघा तुम्ही त्याच्या सेंटरला आपल्याला दाखवलेलं आहे, ते आहे नॉईस. नंतर पुन्हा आपण जे नॉईस आहे ते बघा कॉमन टू बोथ, दोन्ही नॉईसमध्ये जे दोन्ही जे कॉमन इनपुट आहे तर त्याच्यातलं जो नॉईस आहे ते तसं आपल्याला साईन वेव्ह थोडंसं क्रॉस झालेलं असतं आणि जे आउटपुट मिळतं आपल्याला डिफरन्शियल सिग्नलचं तर त्याच्यामध्ये नॉईस काय झालेलं आहे ॲड झालेलं असतं. आणि तर दोघं जे कॉमन मोड इनपुट आहे तर दोघांचं जर नॉईस जर कॉमन असतील म्हणजे नॉईज म्हणजे इनपुट जर सारखे असतं तर त्याच्यातला म्हणजे थोडक्यात तो नॉईस आहे तो जर कॉमन असतील तर त्याच्यात तो आउटपुट मिळतो ते झिरो. आपल्याला लास्ट जे सिग्नल वेव्ह दाखवले त्याच्यामध्ये बघा स्ट्रेट लाईन आहे, तो आहे झिरो आउटपुट फॉर कॉमन नॉईस. आणि त्याचा जो डिफरन्शियल आउटपुट सिग्नल आहे तो आपल्याला ॲक्च्युली जसा इनपुट आहे तसाच मिळतो ॲम्प्लिफाय करून. ओके, तर नंतर बघूया आता सिंगल एंडेड इनपुट मोड. ओके, नंतर in this mode input is applied to input is applied to one of the input and other input is grounded. The output can be differential or it can be single ended. When output is single ended it is called as an op-amp because in op-amp the mode is single ended input signal single ended input and single ended output and or differential input single ended आउटपुट. तर याच्यामध्ये काय होतं तर सिंगल एंडेड इनपुटमध्ये आपण काय केलं असतं एकच जे इनपुट आहे डिफरन्शियल ॲम्प्लिफायरला तिथं इनपुट अप्लाय करत असतो आणि दुसरा जो इनपुट आहे तो ग्राउंड केलेला असतो. आणि जे आउटपुट आहे ते एक तर डिफरन्शियल ॲम्प्लिफायर दोघांच्या डिफरन्समध्ये केलं जातं किंवा सिंगल एंड फक्त एका
एक जो ट्रान्झिस्टर आहे त्याच्या कलेक्टरला घेतलेलं असतं. मग तर त्याला काय बोलतं, त्याचं जे आउटपुट असतं ते सिंगल एंडेड आउटपुट असतं. आणि हे जे आउटपुट आहे ते कशामध्ये, ओपॅम्पमध्ये पण तसंच असतं. कारण तर ओपॅम्पमध्ये आहे, तर ओपॅम्पमध्ये कसं असतं, तर सिंगल एंडेड इनपुट आणि सिंगल एंडेड आउटपुट मोड असतात. तर त्यालाच काय बोलतात, डिफरन्शियल इनपुट सिंगल एंडेड आउटपुट. तर ओपॅम्पमध्ये सिंगल एंडेड इनपुट सिंगल एंडेड आउटपुट वापरतात, किंवा डिफरन्शियल इनपुट आणि सिंगल एंडेड आउटपुट मोडमध्ये काय वापरतात, ओपॅम्प ऑपरेट होतो, म्हणून ओपॅम्प वापरतात. राईट. तर आता बघूया एक्सप्लेनेशन ऑफ इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. तर बघूया, व्हेन द इनपुट सिग्नल इज अप्लाइड टू V1 अँड V2 इज ग्राउंडेड ॲज शोन इन द फिगर 3.16, द resultant signals are shown. The collector of T1 gives the inverting output because the transistor action and hence. तर बघूया काय, explanation of inverting and non-inverting input. When the input signal is applied to V1 and V2 is grounded ॲज शोन इन फिगर. तर याच्यामध्ये बघा, जर आपण काय केलं, डायग्राम बघा 3.16 कन्सेप्ट ऑफ इन्व्हर्टिंग. तर याच्यामध्ये काय केलं, दोन ट्रान्झिस्टर T1 आणि T2 आहेत. त्याचं जे इनपुट आहे V1 आणि V2, तर V2 हे जे आहे पहिलं दुसरं ट्रान्झिस्टर तो ग्राउंड केलेला आहे डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचं. आणि दोन्हीचे जे इमिटर आहे कॉमन करून त्याला एक रेजिस्टर लावला आहे आणि त्याला सप्लाय दिले -VEE. आणि दोन्हीचे जे कलेक्टर आहे त्याला RC रेजिस्टर लावले आणि दोन्हीला कॉमन करून VCC आणि ते कॉमन पॉईंटमध्ये एक रेजिस्टर लावलेला आहे. आणि नंतर जे आउटपुट आहे तो T1च्या आउटपुटला आपण T1चे जो कलेक्टर आहे त्याच्या कलेक्टरला आउटपुट घेतलेला आहे. ओके. आणि इथं काय केलेलं आहे, पहिल्या याच्यामध्ये V1ला इनपुट अप्लाय केलेलं आहे साईन वेव्ह, आणि V2 हे ग्राउंड केलेलं आहे. राईट. का आता आपल्याला इन्व्हर्टिंगची कन्सेप्ट समजून घ्यायची आहे म्हणून. तर बघूया, तर याच्यामध्ये काय होतं, द रिझल्टंट सिग्नल आर शोन. द कलेक्टर ऑफ T1 गिव्ह द इन्व्हर्टेड आउटपुट बिकॉज ऑफ ट्रान्झिस्टर ॲक्शन अँड हेन्स V1 इज द बेस ऑफ T1 इज कॉल्ड ॲज ॲन इन्व्हर्टिंग इनपुट. तर याच्यामध्ये बघा, जर आपण बेसला काय दिलं, तर बेसला जर पॉझिटिव्ह हाफ सायकल दिलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर आपल्याला अकॉर्डिंग टू द ट्रान्झिस्टर ॲक्शन तर आपल्याला जे आउटपुट मिळतं, तर ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला ते इन्व्हर्टेड आउटपुट मिळतं ट्रान्झिस्टरच्या ॲक्शननुसार. म्हणून त्याला काय बोलतात, जे T1 पॉईंट आहे बेस, T1चा जो बेस आहे, तर त्याला काय बोलतात, त्याला बोलतात इन्व्हर्टिंग इनपुट. बिकॉज तर त्याचा जो आउटपुट मिळतं त्याच्या कलेक्टरला ते 180 डिग्री फेज शिफ्टमध्ये मिळतं, म्हणजे आउट ऑफ फेज मिळतं, म्हणून त्याला इन्व्हर्टिंग इनपुट बोलतात. ओके. आणि नंतर बघा, द सिग्नल अपिअरिंग ॲट इमिटर इज इन फेज विथ द इनपुट बिकॉज द बेस करंट इन्क्रीजेस, IB1 इन्क्रीजेस, म्हणजे IE इन्क्रीजेस, आणि त्याच्यामुळं VE पण therefore VE also increases. And when the input decreases, IB2 decreases, VE2 decreases, आणि VE2 decreases, VE also decreases. तर याच्यामध्ये बघा, तर याच्यामध्ये काय दाखवले, म्हणजे जर ह्या ट्रान्झिस्टर ॲक्शननुसार आपल्याला इन्व्हर्टेड आउटपुट मिळतं. राईट. आणि आपलं काय केलं, जर आपण V1चा जो V1 जे आहे ते इन्व्हर्टेड इनपुट आहे, आणि सिग्नल अपिअरिंग म्हणजे इमिटरला जो आपल्याला सिग्नल मिळतं ते कशाच्या, म्हणजे इनपुट सिग्नल जो V1 आहे त्याच्या इन फेजमध्ये मिळतं. कसं का, तर जर IB1 इन्क्रीज झालं तर I काय होतं, इन्क्रीज होतं, आणि त्याच्यामुळं काय होतं, VE काय होतं इमिटरचं, ते इन्क्रीज होतं. आणि जेव्हा जर इनपुट डिक्रीज झालं, तर इनपुट जर डिक्रीज झालं तर IB1 काय होतं, डिक्रीज होतं, आणि त्याच्यामुळं I पण डिक्रीज होतं आणि VE पण डिक्रीज होतं. राईट. आणि नंतर बघा, बट सिग्नल ॲट बेस इज फिक्स 0. जर आपण काय केलं, सिग्नल जे बेसला आहे, तर बेसला जो सिग्नल तर जर फिक्स 0ला फिक्स केलं, तर देअरफोर द इमिटर सिग्नल गोज पॉझिटिव्ह. मग जर आपण काय केलं, V2चा जो बेस आहे तो 0ला काय केलं, फिक्स केलं आहे.
राईट. 0ला फिक्स केल्यामुळं त्याचा जो इमिटर सिग्नल आहे तो पॉझिटिव्हला जातो, गोज पॉझिटिव्ह, आणि द बेस ऑफ T2 V2 बिकम्स मोर निगेटिव्ह. आणि विथ रिस्पेक्ट टू इमिटर तर जे T2चा जो बेस आहे तो काय होतं, मोर निगेटिव्ह होतं, राईट, विथ रिस्पेक्ट टू इमिटर. आणि मग द कलेक्टर ऑफ T2 गिव्ज इन्व्हर्टेड सिग्नल. आणि त्याच्यामुळं जो कलेक्टरचा जो म्हणजे जो ट्रान्झिस्टर T2चा जो कलेक्टर आउटपुट आहे तो आपल्याला इन्व्हर्टेड सिग्नल देतो, राईट, इन्व्हर्टेड आउटपुट देतो, विच इन फेज विथ V1. आणि त्याचा जो फेज आणि त्याचा जो फेज आहे तो V1च्या फेजमध्ये मिळतो. म्हणजे ते आपल्याला इन फेजमध्ये जर आपण V2 जर ग्राउंड केला तर, आणि तर T2च्या अक्रॉस आपल्याला जो सिग्नल मिळतो तो V1च्या फेजमध्ये मिळतो. आणि T1चा जो आउटपुट आपल्याला मिळतो तो आउट ऑफ फेज विथ V1 मिळतं. ओके. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ नॉन इन्व्हर्टिंग इनपुटमध्ये काय केलं जातं बघा. नॉन इन्व्हर्टिंग इनपुटमध्ये जो V1 आहे तो ग्राउंड केला जातो. नंतर आणि म्हणजे जो ट्रान्झिस्टर T1चा कलेक्टर आहे त्याच्या अक्रॉसच आउटपुट घेतलं जातं. आणि याच्यामध्ये जो V2 ट्रान्झिस्टर आहे तर V2 ट्रान्झिस्टरच्या बेसला इनपुट सिग्नल अप्लाय केलं जातं. आणि दोन्ही ट्रान्झिस्टरचे जे कलेक्टर आहे त्याच्या अक्रॉस म्हणजे एक एक रेजिस्टर लावून ते कॉमन करून काय केलं असतं, VCCला कनेक्ट केलं असतं. दोन्हीचे इमिटर कॉमन करून एक रेजिस्टर लावून त्याला -VE अप्लाय केलेलं असतं. हे आहे कन्सेप्ट ऑफ नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. नॉन इन्व्हर्टिंग इनपुटची कन्सेप्ट आपण बघूया तर काय होतं. नाव व्हेन द बेस ऑफ T1 इज ग्राउंडेड and the signal is applied to base T2 as shown in figure 3.7. As explained in the first case, the signal appear at the base to T1 180 degree out of phase with the input. Therefore its collector VC1 is inverted, which is in phase with input signal. Hence the base of T2 is called as नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल. तर याच्यामध्ये बघा आता काय केलं आपण, T1च्या बेसला काय केलं, ग्राउंड केलं. आणि T2च्या बेसला आपण इनपुट अप्लाय केलं. मग काय होतं की याच्या अगोदर बघितलं की आपण T1च्या बेसला जर आपण इनपुट दिलं तर ते आपल्याला आउटपुट T1च्या कलेक्टरला इन्व्हर्टेड आउटपुट देतं, राईट, म्हणजे आउट ऑफ फेज देतं. आणि जर आपण काय केलं म्हणजेच काय, तेव्हा जे कलेक्टर आउटपुट असतं VC1 तर ते काय होतं, इन्व्हर्टेड आउटपुट मिळतं ना आपल्याला. आणि जर आपण V2ला जर हे दिलं तर आपल्याला, आणि म्हणजे V2ला जर सिग्नल दिलं तर आपल्याला तो VC1ला जे आहे तर ते जे आउटपुट मिळतं तर इज इन फेज विथ द इनपुट सिग्नल. मग आपल्याला जर V2ला दिलं तर आपण T1च्या जे कलेक्टरला जर आउटपुट घेतलं तर आपल्याला जसं V1ला इनपुट दिलं तर त्याच्याच फेजसारखं आउटपुटला आपल्या T1च्या कलेक्टरला आपल्याला आउटपुट मिळतं. ओके. म्हणजे काय, आणि म्हणजे त्याच्यामध्ये जो फेज डिफरन्स असतो तो 0 डिग्री फेज डिफरन्स असतो. आणि मग ते जे इनपुट टर्मिनल आहे T2चं V2 तर त्याला बोलतात नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल. ओके, गॉट इट. ओके देन. तर असं आहे एक्सप्लेनेशन इन्व्हर्टिंगचं आणि नॉन इन्व्हर्टिंगचं. तर या आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, डिफरन्शियल ॲम्प्लिफायर बघितलं. म्हणजे नंतर त्याच्यामध्ये काय बघितलं की कॉमन मोड, त्याच्यामध्ये आपण बघितलं डिफरन्शियल इनपुट मोड, कॉमन इनपुट मोड, नंतर सिंगल एंडेड इनपुट मोड बघितलं, नंतर इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग इनपुटचं एक्सप्लेनेशन बघितलं. तर याच्यामध्ये कोणाला काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता. ओके. तर स्टॉप करूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच बघू. ओके देन.